साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळ शहादा संचलित यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक कडून मान्यता प्राप्त सेंटर कोड क्रमांक अभ्यास केंद्र कोड क्रमांक 5221A शहादाच्या वतीने मी समंत्रक श्री मुकेश गोकुळसिंग राजपूत सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करतो। त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांना मंगलमय शुभकामना देतो। तसेच मुकेश राजपूत द्वारा निर्मित यूट्यूब चॅनल कडून सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार करतो। सदर यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मानवी विज्ञानचा अधिष्ठान अभ्यासक्रम HUM 101 या विषयाची जास्तीत जास्त माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहणार। तर मित्रांनो, सदर यूट्यूब चॅनलला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि हा मित्रांनो सबस्क्राइब अगोदर करून घ्या, कारण सबस्क्राइब केल्यामुळे मी तुमच्यासाठी जे नवनवीन व्हिडिओ पाठवतो त्याची अपडेट माहिती जी आहे, त्याचे नोटिफिकेशन जे आहे ते तुमच्या मोबाईल पर्यंत पोहोचून जाईल। म्हणून सबस्क्राइब अवश्य करा। त्याचबरोबर व्हिडिओ तयार करून जी लिंक मी शेअर करतो तुम्हाला, ती लिंक देखील जास्तीत जास्त आपल्या मित्रांमध्ये शेअर करा। आणि हा मित्रांनो, माझा व्हिडिओ कसा वाटला त्याच्याविषयी आपल्या प्रतिक्रिया कमेंट्स जरूर पाठवा, कारण आपल्या कमेंट्स म्हणजेच मला नवनवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी मिळालेली ऊर्जा असते, प्रेरणा मिळत असते। तर चला मित्रांनो, आजच्या सत्रामध्ये आपण HUM 101 या विषयात पुस्तक पहिले मानव विद्या व ललित कलांचा परिचय यामध्ये घटक क्रमांक 4 ज्याचे नाव आहे चित्रकला व शिल्पकला याच्याविषयी, या घटकाविषयी आपण माहिती प्राप्त करून घेणार आहोत। आपण मागच्या व्हिडिओमध्ये घटक क्रमांक 4 चित्रकला व शिल्पकला याच्यामध्ये पहिला मुद्दा अभ्यासला होता, तो म्हणजे चित्रकला व शिल्पकला एक कला व्यवहार। त्याच्यामध्ये येणारे चित्राची व्याख्या, रेषा आणि आकार, चित्राची रचना, रेषांचे प्रकार, पोत संकल्पना, रंग घटक यांच्याविषयी माहिती मागच्या व्हिडिओमध्ये पाहिली होती। आता आपण घटक क्रमांक 4 चित्रकला शिल्पकला याच्यामध्ये दुसरा मुद्दा आहे चित्रांचे दृश्य घटक व रचना तत्वे। या दुसऱ्या मुद्द्याविषयी माहिती पाहूया, ती अशी। चित्रकार आपल्या स्वभावतालच्या वास्तवाकडे, व्यक्तीकडे आणि विश्वाकडे कसा बघतो याचा परिणाम त्याच्या चित्रशैलीवर होत असतो। एखाद्या घटनेकडे किंवा दृश्याकडे कोणी शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिल व त्या घटनेचा कार्यकारण संबंध महत्त्वाचा मानेल। विशेषतः विज्ञाननिष्ठ दृष्टी असेल तर त्या दृश्याचा संकल्पनात्मक पातळीवर अनुभव घेता येईल किंवा संकल्पनात्मक पातळीवर त्याचा अनुभव घेतला जाईल। विज्ञानात कुठल्याही गोष्टीचे पृथक्करण करून त्याच्या विविध घटकांचा अभ्यास केला जातो, याचा परिणाम चित्रशैलीवरही झालेला दिसतो। चित्रकार चित्राचा विषय, चित्रांची प्रतिमा असा पारंपरिक पद्धतीने विचार न करता चित्र ज्या घटकांपासून बनते त्या रेषा, रंग, आकार या घटकांचा अभ्यास करून त्याची पूर्वरचना करतो। पॉल वली मातिस, सेझा मिरो या चित्रकारांची चित्रे या विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनातून घडलेली आहेत। काही वेळा राजकीय किंवा धार्मिक दृष्टिकोनाचाही चित्रांच्या रचनेवर प्रभाव पडतो।
इजिप्शियन संस्कृतीत तसेच रोमन आणि मोगल राजवटीत राजा हा ईश्वरी अंश असून तो सम्राट आहे या कल्पनेला महत्त्व होते. राजा हा ईश्वराचा आशीर्वाद प्राप्त झालेला प्रतिनिधी आहे. या जीवन दृष्टीतून इजिप्शियन संस्कृतीत राजा तुतेनखामेन व रामसिस यांचे पुतळे तयार झाले. रोमन सम्राट ऑगस्टस, मोगल राजवटीतील अकबर व जहांगीर यांच्या प्रतिमांमधून राजा हा ईश्वरी अंश आहे हा संदेश प्रस्तुत होणारी चित्रे व शिल्पे निर्माण झाली. अशा चित्रांच्या रचना तत्वांचे विशेष लक्षात घेण्याजोगे आहेत. उदाहरणार्थ तुतेनखामेन व रामसिस यांच्या प्रतिमांमध्ये त्यांना सूर्यदेव किंवा ससाण्याच्या रूपातील इतर देव आशीर्वाद देत आहेत असे दृश्य निर्माण करण्यात आले आहे. ऑगस्टस, कॉन्स्टंटाईन या रोमन सम्राटांच्या प्रतिमा वास्तवातील मानवकृतीपेक्षा मोठ्या आकाराचे निर्माण करून त्यांचे असामान्यत्व दाखविण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. असे असामान्यत्व दाखविण्यासाठी मोगल चित्रकलेत अकबराला पृथ्वीवर बसलेल्या स्वरूपात चितारण्यात आले आहे. चित्रात चंद्र आणि सूर्य एकाच वेळी दाखवून या दोघांचेही तेज या सम्राटाला प्राप्त झाले आहे असे सूचित करण्यात आले आहे. थोडक्यात कालमानाप्रमाणे व चित्रकारांच्या जीवन दृष्टीनुसार चित्रांच्या रचना तत्वांची जडणघडण होत असते. मित्रांनो, दिल्लीच्या कुतुब मिनाराचे चित्र तुम्ही पाहिले असेल. या चित्रात चित्रकार केवळ कुतुब मिनाराचे चित्र काढत नाही, कुतुब मिनाराच्या दगडी बांधणीचा सरळ सोड सुडका दाखवण्याऐवजी पडक्या भिंती आणि कमानी यातून तो चित्रांची ऐतिहासिक भूतकालीन अवशेषांची जाणीव निर्माण करतो. कासरा सोडलेले बैल, मध्ययुगीन बांधणीची गाडी आणि मध्ययुगीन पोशाख असलेली माणसे यातून चित्रकार आपल्याला वर्तमान काळाकडून भूतकाळाकडे घेऊन जातो. वर्तमान काळाकडून मित्रांनो भूतकाळाकडे घेऊन जातो. या ठिकाणी रचना आणि पोताच्या दृष्टीनेही हे चित्र वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्रिमितीचा आभास निर्माण करणारी रचना, दगडी बांधणीचा जाडाभरडा पोत आणि बैलांच्या त्वचेचा पातळ पोत फिक्या छटांमधून साधला आहे. लुआर्ड ह्या चित्रकाराने लिथोच्या खडूने दगडावर हे चित्र रेखाटलेले आहे. छायाप्रकाशाने चित्रात येणारा उठाव कसा असावा याचाही एक उत्तम नमुना म्हणून या चित्राकडे पाहता येईल. तर मित्रांनो, हा होता आपला चौथ्या घटक मधील दुसरा महत्त्वाचा मुद्दा, चित्राचे दृश्य घटक व रचना तत्वे याच्याविषयी पूर्ण माहिती आपण या मुद्द्यामध्ये समजली. आता घटक क्रमांक 4 मधला तिसरा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे चित्र, माध्यम व प्रकार. चित्र, माध्यम व प्रकार. तर चला मित्रांनो, याच्याविषयी माहिती आपण पाहूया. ती अशी, चित्रकलेच्या बाबतीमध्ये रंग, रेषा ही केवळ साधने नसून माध्यमे आहेत. ही केवळ मित्रांनो साधने नसून ती माध्यमे आहेत. चित्रकलेच्या बाबतीत
अगदी रेषामधूनही चित्राचा पोत निर्माण करता येतो. कापडाचा पोत मऊ, खरबरीत, लुसलुशीत अशा स्पर्शजन्य संवेदनांनी कळतो. परंतु चित्रकलेतला दृक पोत रंग, रेषा, छायाभेद यातून निर्माण केला जातो. तर चला मित्रांनो, या ठिकाणी चित्र, माध्यम व प्रकार ह्या मुद्द्याविषयी माहिती अशी. यापूर्वी आपण चित्राची व्याख्या केली आहे. चित्र म्हणजे द्विमित पृष्ठभागावर रंग, रेषादी द्रव्यांच्या साहाय्याने निर्माण केलेली आभासात्मक प्रतिमा म्हणजेच चित्र होय. ह्या प्रतिमेला लांबी आणि रुंदी हे 2 परिमाणे असतात. चित्रकलेच्या बाबतीत रंग, रेषा ही केवळ साधने नसून माध्यमे आहेत. अगदी रेषांमधूनही चित्राचा पोत निर्माण करता येतो. कापडाचा पोत मऊ, खरबरीत, लुसलुशीत अशा स्पर्शजन्य संवेदनांनी कळतो. परंतु चित्रकलेतला दृकपोत रंग, रेषा, छायाभेद यातून निर्माण केला जातो. तो स्पर्शाशिवाय केवळ डोळ्यांनी जाणवतो. चित्रात पेन्सिल, शाई, टाक, रंग, कुंचला इत्यादी माध्यमातून वेगवेगळे पोत निर्माण केले जातात. पृष्ठभागाचे गुणवैशिष्ट्य आणि रंग माध्यमांचे गुणवैशिष्ट्य या दोन्हींमधून चित्रातील पोत निर्माण होत असतो. एकावर एक रंगाचे थर दिल्याने रंगचित्राचे प्रतल संस्कारित होते व चित्राचा विशिष्ट दृश्य परिणाम साधला जातो. त्यात कुंचल्याचा वापर हा महत्त्वाचा भाग आहे. कुंचल्याचे केसांच्या आकाराप्रमाणे चपटे, गोल असे प्रकार असतात. कुंचल्याच्या साहाय्याने चित्रफलकावर जाड, बारीक रेषा काढता येतात. पृष्ठाकार भरता येतात. पेन्सिल हेही कुंचल्याप्रमाणे रेखाटनाचे एक सुटसुटीत साधन आहे. पेन्सिलच्या विविध जाडीच्या टोकांमुळे निरनिराळ्या जाडीच्या रेषा काढता येतात. पेन्सिलचा कमी अधिक दाबाने फटकारा मारून चित्रात विविधता आणता येते. सपाट पातळीवर पेन्सिलच्या शेडिंगने त्रिमित परिणाम साधता येतो. गोलाई व खोली दर्शविता येते. याच पद्धतीने टाकानेही चित्र काढता येतात. चारकोल हे रेखांकनाचे आणखी एक माध्यम आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी हे रेखांकनाचे विविध माध्यम जे चित्र काढताना उपयुक्त असतात. तर मित्रांनो, या ठिकाणी चित्राचे माध्यम व प्रकार याच्याविषयी ही माहिती होती. चला तर मित्रांनो, ह्याच मुद्द्यामध्ये चित्राचे माध्यम व प्रकार ह्या मुद्द्यामध्ये आपण पुढचे मुद्दे येतात ते समजून घेणार आहोत. ते मुद्दे म्हणजे असे. पहिला मुद्दा, चित्रकलेतील रंग माध्यमांचे ठळक वैशिष्ट्ये. चित्रकलेतील रंग माध्यमांची ठळक वैशिष्ट्ये. मग त्याच्यामध्ये पहिला मुद्दा येतो जलरंग आणि दुसरा मुद्दा येतो तैल रंग. मित्रांनो, कधी कधी प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की जलरंग याची माहिती द्या किंवा तैल रंग याची माहिती द्या. तर त्यावेळेला हा मुद्दा उत्तरासाठी उपयोगी राहील. तर चला मित्रांनो, याच्यामध्ये आपण पहिला मुद्दा जो आहे चित्रकलेतील रंग माध्यमांचे ठळक वैशिष्ट्यांमधला पहिला मुद्दा जलरंग याच्याविषयी माहिती पाहूया. ती अशी. जलरंगातील चित्र कागदावर काढलेले असते. असा कागद खास जलरंगांसाठीच बनवला जातो. प्रामुख्याने हाताने बनवलेला कागद वापरला जातो. साध्या कागदाच्या तुलनेत याचे वैशिष्ट्य म्हणजे हा कागद जलरंग हळूहळू शोषून घेतो.
जलरंगात काढलेले चित्र रंगवलेल्या कागदासारखे दिसते. अनियमित पृष्ठभाग या चित्राला ओळख प्राप्त करून देतो. जलरंगाचा विशेष म्हणजे हे माध्यम पारदर्शकतेचा पुरस्कार करते. भरपूर पाण्यात थोडा रंग मिसळून हा रंग तयार होतो. गोल मोठ्या कुंचल्याने हा रंग कागदाच्या पृष्ठभागावर पसरून चित्र रंगवले जाते. मित्रांनो, रंग सुकण्याला लागणारा थोडा अवधी व त्या अवधीतच कागद रंगाने ओला असतानाच केलेले दुसऱ्या थराचे लेपन अशा चित्राला वेगळेपण प्राप्त करून देते. तर मित्रांनो, हा होता आपला जलरंग मुद्दा, जो या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. आता आपण दुसरा मुद्दा तैल रंग याच्याविषयी माहिती घेऊया. तर चला, तैल रंग विषयी माहिती अशी: ह्या माध्यमात रंगद्रव्याची पारदर्शकता व अपारदर्शकता हे दोन्ही गुण आहेत. तैल रंग रंगद्रव्याची पूड तेलात घोटून बनवले जातात. सुताच्या कापडाला आधी प्रायमरने सारवले जाते. त्यामुळे रंगातला तेलाचा भाग कापडात शोषला जातो व त्यामुळे चित्र कोरडे दिसत नाही. अशा कापडाला लाकडी चौकटीवर खिळ्यांच्या साहाय्याने ताणून बसवले जाते. इझल नावाच्या त्रिकोणी ठेवणीवर ठेवून चारकोलने मतलब झाडाच्या जाडलेल्या काड्या रेखांकित केले जाते. चारकोलने रेखांकित केले जाते. चारकोल हा भुकटी स्वरूपात असल्याने कापडावर बोटाने सारवून छायाभेदाचा परिणाम देखील साधता येतो. यातून चित्रकार पुढच्या चित्र परिणामाचा अंदाज घेऊ शकतो. चारकोल हा कॅनव्हासवर थोडे फुंकून देखील पुसला जातो. यामुळे हे दृश्य शक्य होत असते मित्रांनो. तर चला मित्रांनो, हे होते तैल रंग विषयी माहिती. तर आपण ह्या मुद्द्यामध्ये चित्राचे जे माध्यम आहे याच्याविषयी माहिती मिळवली. चित्राचे माध्यम जसं रंग माध्यम, जलरंग आणि तैल रंग याच्याविषयी सविस्तर माहिती घेतली. तर हा आपला चित्राचे माध्यम हा मुद्दा जो आहे तो कंप्लीट झाला. आता चित्राचे प्रकार याच्याविषयी माहिती घेऊया. चित्राच्या जे प्रकार आहेत ते देखील एक माध्यमानुसार प्रकार असतो आणि दुसरा विषयानुसार प्रकार असतो. तर या ठिकाणी आपण चित्राचे प्रकार माध्यमानुसार 3 आहेत त्याच्याविषयी माहिती घेऊया. माध्यमानुसार चित्राचे 3 प्रकार: पहिला प्रकार रेखाचित्र, दुसरा रंगचित्र आणि तिसरा मुद्रा चित्र. तर चला मित्रांनो, चित्राचे प्रकार माध्यमानुसार ह्या मुद्द्याविषयी माहिती घेऊया. चित्र घटक व माध्यम यांच्या अनुषंगाने होणारे प्रमुख प्रकार म्हणजे रेखाचित्र, रंगचित्र आणि मुद्रा चित्र. तर सर्वात प्रथम आपण रेखाचित्र याच्याविषयी माहिती घेऊया. ती अशी: रेखाचित्रात रेषा या चित्र घटकाच्या प्राधान्याने वापर केलेला असतो. रेखाचित्रात रेषा या चित्र घटकाचा प्राधान्याने वापर केलेला असतो. रेषेची माध्यमे म्हणजे पेन्सिल, शिशाच्या मऊपणावर त्याचा गडदपणा ठरतो. यानुसार चढत्या क्रमाने असलेल्या श्रेणीच्या पेन्सिली, पेन व शाई, चारकोल म्हणजेच काय, जाळलेल्या काड्या, ऑइल, पेस्टल म्हणजे काय, रंगशलाका,
शाई व रंगात ब्रशाने देखील रेखाचित्र हे काढले जाऊ शकते. रेखाचित्रात रेषेच्या वेगवेगळ्या शक्यतांचा वापर केलेला असतो. अशा शक्यता साधनावर कमी अधिक दाब देऊन तसेच हाताची वेगवेगळ्या प्रकारे हालचाल करून मिळवता येते. मनगटांची हालचाल व बोटांची हालचाल इथे महत्त्वाची असते. कमीत कमी रेषेतून दृश्य परिणाम साधलेली रेखाचित्रे प्रभावी ठरतात. कारण रेषा हा चित्रघटक अवकाशाचे विभाजन करणारा आहे. त्यामुळे यातून चपट्या द्विमित आकाराखेरीज वेगवेगळ्या पृष्ठभागांचा आभास, आकारांची लय, दृश्यभाव म्हणजेच हलकेपणा, कठीणपणा आणणे हे कौशल्याचे काम असते. तर मित्रांनो, ही होती रेखाचित्र विषयी माहिती. आता आपण माध्यमानुसार चित्राचा प्रकार दुसरा, रंगचित्र म्हणजे काय त्याच्याविषयी माहिती घेऊया. ती अशी: रंगद्रव्याचा वापर करून कागदावर अथवा कॅनव्हासवर काढलेल्या चित्राला रंगचित्र म्हणतात. कागदावर जलरंग व अपारदर्शक रंग, पोस्टर कलर्स आपण ज्याला म्हणतो, तसेच रंगशलाका ज्याला आपण ऑइल पेस्टल्स म्हणतो, ह्या वापरल्या जातात. कॅनव्हासवर तैलरंग व ॲक्रेलिक पेंट्स हे पाणी वापरून तैल रंगासारखा परिणाम साधतात व लवकर सुकतात. त्यामुळे आधुनिक युगात वापरले जाऊ लागलेले आहेत. ॲक्रेलिक पेंट्स हे देखील वापरले जातात. रंगचित्राचे वैशिष्ट्य म्हणजे चित्रावकाशाला रंगथरांनी आवृत्त करणे हे होय. तसेच हे करत असताना रंग लेपनाद्वारे तयार होणारे पोत मिळवत जाणे व इच्छित परिणाम मिळवणे हे असते. तैल रंगामध्ये कुठलाही परिणाम नाकारणे सोपे असते, कारण हे रंग लवकर सुकत नसल्याने आधीचा रंग पुसून खरवडून त्याच्या पृष्ठभागावर वेगळा रंग लावता येतो. रंगचित्रामध्ये रंगाच्या भासांचा व गुणधर्माचा वापर करता येणे देखील फार महत्त्वाचे आहे. याच भागांमुळे दर्शकाला रंगचित्र पटकन आकर्षित करून घेत असते. तर मित्रांनो, ही होती रंगचित्राविषयी माहिती की या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. आता आपण माध्यमानुसार चित्राचा तिसरा प्रकार, मुद्रा चित्र म्हणजे काय त्याच्याविषयी माहिती घेऊया. ती अशी: प्रत्यक्ष कागदावर पेन्सिल अथवा कुठल्याही माध्यमाने चित्र न काढता ते मुद्रित केले जाते. तेव्हा त्याला मुद्रा चित्र असे म्हणतात. पुनश्च एक वेळा ऐका मित्रांनो, ही व्याख्या देखील आहे त्याची. प्रत्यक्ष कागदावर पेन्सिल अथवा कुठल्याही माध्यमाने चित्र न काढता ते मुद्रित केले जाते तेव्हा त्यास मुद्रा चित्र असे म्हणतात. यासाठी लाकडाची फळी, धातूचा जाडपत्रा अथवा दगड अशा माध्यमांवर खोदकाम करून चित्र बनवले जाते. चित्राचा साचा असतो. अशा साच्यावर रंगीत अथवा काळी शाई लावली जाते. दाब यंत्रामध्ये कागद ठेवून चित्राची प्रत मिळवता येते. माध्यमाप्रमाणे खोदकाम करण्याचे तंत्र वेगवेगळे असते. लाकडासाठी वेगवेगळी अणुकुचीदार धारदार साधने, दगड व धातू यांच्यासाठी संतृप्त आम्ल ॲसिड व आम्लरोधक वापरले जाते. अशा खोदकाम केलेल्या पृष्ठभागापासून चित्र मिळविण्याचे दोन प्रकार आहेत. सपाट मुद्रण, पहिला प्रकार सपाट मुद्रण व दुसरा खोल मुद्रा.
इंटिलिओ प्रिंटिंगमध्ये पूर्ण पृष्ठभाग शाईने सारवला जातो व नंतर कागदाने पुसला जातो. पूर्ण स्वच्छ केल्यानंतरही कोरलेल्या भागात शाई तशीच राहते व दाब यंत्राद्वारे तोच भाग मुद्रित होतो. सपाट मुद्रणात पृष्ठभागाला रोलरच्या साहाय्याने शाई लावली जाते. त्यामुळे शाई फक्त वरच्या सपाट पृष्ठभागालाच लागते. खोदलेला भाग पांढराच राहतो. अपेक्षित परिणामरूप चित्रकार तंत्र निवडतो. मुद्राचित्रांचे वैशिष्ट्य म्हणजे असे विभाजित चित्र हे चित्रकार ठरवेल तितक्या वेळा मुद्रित केले जाते. कलेच्या अंगाने प्रत्येक प्रत ही तेवढीच मूल्यवान असते. त्यामुळे साहजिकच रंगचित्राच्या तुलनेने मुद्राचित्रांची किंमत कमी असते. रेषाकार व छायेच्या वेगवेगळ्या संयत छटांचा वापर हा विशेष अशा चित्रांमध्ये असतो. निरनिराळ्या नाण्यांवर मुद्राचित्रे असतात मित्रांनो, जी आपण पाहिलेली आहेत. नाणे असतं ना, हा नाण्यांवर आपण वेगवेगळी चित्र पाहतो, तर ही चित्र म्हणजे मुद्राचित्रे असतात मित्रांनो. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण चित्राचे प्रकार माध्यमानुसार जे पडतात 3 प्रकार, 1 रेखाचित्र, 2 रंगचित्र, 3 मुद्राचित्र, याच्या विषयी संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहिली. तर चला मित्रांनो, या ठिकाणी आता चित्राचे प्रकार विषयानुसार याच्याविषयी आपण माहिती पाहूया. आपण चित्राचे प्रकार माध्यमानुसार 3 प्रकार पाहिले होते. तर या ठिकाणी विषयानुसार चित्राचे 5 प्रकार पडतात. 1 निसर्गचित्र, 2 व्यक्तिचित्र, 3 वस्तुचित्र, 4 रचनाचित्र आणि 5 अमूर्त चित्र. असे विषयानुसार 5 प्रकार पडतात. पण त्याच्यात देखील मित्रांनो चित्रांच्या या विषयानुसार प्रकारामध्ये दृश्य दर्शविण्यानुसार 3 प्रकार केले गेलेले आहेत. पहिला वास्तववादी चित्र, दुसरा अभिव्यक्तिवादी चित्र आणि तिसरं अमूर्त चित्र किंवा रचना चित्र. तर चला मित्रांनो, चित्रांचे प्रकार विषयानुसार या मुद्द्याविषयी माहिती समजून घेऊया. ती अशी: चित्रांचे विषयानुसार निसर्गचित्र, व्यक्तिचित्र, वस्तुचित्र, रचनाचित्र, अमूर्त चित्र असे ठळक प्रकार केलेले आहेत. चित्रकार चित्र काढतो तेव्हा एखादा दृश्यानुभव चित्रफलकावर साकारित असतो. त्याच्या वैयक्तिक अनुभव, आकार व रंग यांच्या प्रतिमांमधून चित्रफलकावर उमटतो. तेव्हा तो त्या अनुभवाच्या निरनिराळ्या शक्यता व्यक्त करीत असतो. या दृश्य दर्शविण्याच्या शक्यता लक्षात घेऊन चित्राचे वास्तववादी चित्र, अभिव्यक्तिवादी चित्र, अमूर्त चित्र असे 3 प्रकार दृश्यानुसार मग संभवत असतात. तर चला मित्रांनो, या ठिकाणी चित्रांचे विषयानुसार जे ठळक प्रकारांमध्ये दृश्यानुभवानुसार जे प्रकार संभवतात त्याच्याविषयी माहिती घेऊया. ती अशी: पहिला वास्तववादी चित्र. त्याच्याविषयी माहिती अशी: डोळ्यांना दृश्य जसे दिसते तसे चित्र घटकात रचले जाते, तेव्हा त्या चित्राला वास्तववादी चित्र असे म्हणतात. आपल्या आजूबाजूच्या अनुभवातील दृश्याला वस्तुनिष्ठपणे चित्रित करून चित्रकार या अनुभवाला नवीन संदर्भ प्राप्त करून देतो. अशी चित्रे वास्तवाच्या प्रकृतीसारखी असतात. त्यात वास्तवाचे बरेचसे तपशील असतात. त्यामुळे ही चित्रकाराला भावलेले दर्शन व रसिकाला प्रतीत होणारे दर्शन यात अंतर नसते. हे होते वास्तववादी चित्राविषयी माहिती. आता दुसरा प्रकार जो आहे अभिव्यक्तिवादी
चित्र याच्याविषयी माहिती अशी: एखादा अनुभव जसा दिसतो तसाच अनुभवणाऱ्या व्यक्तीला प्रतीत होईलच असे नाही. अनुभव घेणाऱ्या व्यक्तीच्या स्वभाव विशेषाप्रमाणे तो अनुभव घेतला जातो. चित्रकलेत जेव्हा अशा व्यक्ती विशिष्ट अनुभवांच्या छटांसह एखादे दृश्य चित्रित होते तेव्हा त्या चित्राला अभिव्यक्तिवादी चित्र असे म्हणतात. मूळ दृश्य विषयाच्या प्रतिमेत बराच बदल होऊन हे चित्र निर्माण केले जाते. त्यामुळे वास्तववादी चित्राइतके अभिव्यक्तिवादी चित्र दर्शकाला सहजपणे समजत नाही. ते चित्र पाहताना दर्शकाचा अनुभवही त्यात मिसळला जातो आणि त्यातून त्या रसिकाच्या संवेदनक्षमतेनुसार वेगवेगळी चित्रानुभूती येते. थोडक्यात अभिव्यक्तिवादी चित्रात चित्रकाराच्या अभिव्यक्तिवादी चित्रामध्ये चित्रकाराच्या व्यक्तिगत अनुभवाच्या आविष्काराला प्राधान्य असते. याउलट वास्तववादी चित्रात दृश्य वस्तूच्या तपशिलांना प्राधान्य असतो. तर मित्रांनो, ही होती अभिव्यक्तिवादी चित्राविषयी माहिती. आता तिसरा जो प्रकार आहे अमूर्त चित्र किंवा रचना चित्र याच्याविषयी माहिती अशी. या ठिकाणी जो आपला तिसरा मुद्दा आहे मित्रांनो, चित्रांचे प्रकार विषयानुसार आणि त्याच्या अंतर्गत दृश्य दर्शविण्यानुसार जे प्रकार पडतात त्याच्यातला तिसरा प्रकार अमूर्त चित्र किंवा रचना चित्र याच्याविषयी माहिती अशी. चित्र घटकांच्या रचनेला महत्त्व असलेला प्रकार म्हणजे रचना चित्र किंवा अमूर्त चित्र होय. या चित्र प्रकारात माध्यमाच्या कल्पकतापूर्ण हाताळणीला महत्त्व असते. दृश्यानुभवातला एखादा भाव किंवा भावना चित्राच्या मूल घटकाद्वारे आणि चित्र माध्यमाच्या वैशिष्ट्यपूर्ण हाताळणीतून चित्रफलकावर मूर्त रूप धारण करतो. तेव्हा या चित्रात चित्र घटकांची रचना आणि माध्यम विशेष या दोन्हींचा लक्षवेधी परिणाम प्रत्ययाला येतो. चित्राचा विषय हा वरील 3 प्रमुख शक्यतांच्या आधारे चित्रित केला जातो. म्हणजेच चित्रकार जेव्हा विषय घेतो तेव्हा त्याला त्या विषयाच्या तपशिलात रस असतोच असे नाही. उदाहरणार्थ, निसर्ग दृश्यात कुठल्याही प्रकारचे झाड दिसत आहे, कुठल्या प्रकारचे झाड दिसत आहे याचे त्याला भान असेलच असे नाही, परंतु त्या झाडाचा आकार, रंग, पोत यांच्या जाणीवेनेच त्याचे चित्र पूर्ण होते आणि शेवटी चित्रात त्या झाडाची ओळख मूर्त होऊ शकते. तर मित्रांनो, या ठिकाणी हा जो तिसरा जो मुद्दा होता अमूर्त चित्र किंवा रचना चित्र हा या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. आपला चित्रांचे प्रकार विषयानुसार जे 5 प्रकार केलेले आहेत, निसर्ग चित्र, व्यक्तिचित्र, वस्तुचित्र, रचनाचित्र, अमूर्त चित्र, त्याची देखील माहिती ह्या मुद्द्यांमध्ये येते. पण तरी देखील आपण विषयानुसार जे चित्रांचे निसर्ग चित्र, व्यक्तिचित्र, वस्तुचित्र, रचनाचित्र आणि अमूर्त चित्र ह्या मुद्द्यांविषयी देखील माहिती आपण पुढं मिळवणार आहोत. ती अशी: प्रत्येक विषयाशी चित्रकलेचे कुठले तरी रचना तत्व संबंधित असते. निसर्ग दृश्याशी रंगाकारामधून जाणवणारी अमर्याद अंतराची जाणीव हाच भाग संबंधित होतो. त्यामुळे चित्रात विविध रंगाकार, त्यांच्या छटा या भागांमधूनच अंतराची जाणीव तयार होत असते. इथे यथार्थ दर्शन तंत्र जे आहे ते महत्त्वाचे ठरते. व्यक्तिचित्र ही जी माहिती होती ती निसर्ग चित्राविषयी होती. आता व्यक्तिचित्र म्हणजे व्यक्तीचे चित्र असा सरळ अर्थ निघतो. पण चित्रकलेच्या अनुषंगाने माणसाचे शीर,
त्याची गोलाई, शरीरांतर्गत रचना, चेहऱ्याचे गुणविशेष हे भाग छायाभेदांच्या छटांद्वारे त्रिमिती स्वरूपात दाखविले जाते. शिल्पकार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देतो त्याचप्रमाणे चित्रकार रंगांच्या आकारांद्वारे कुंचल्याच्या फटकाऱ्याद्वारे म्हणजे कुंचल्याद्वारे माणसाच्या शरीराचा जो आहे आकार घडवतो. व्यक्तिचित्राचे उपयोजित व अभिजात असे प्रकार असतात. उपयोजित व्यक्तिचित्रातील व्यक्ती आठवण ठेवण्यासारखी प्रसिद्ध अथवा अप्रसिद्ध, जिवंत अथवा मृत असू शकते. अभिजात व्यक्तिचित्रात व्यक्तीच्या ओळखीला महत्त्व नसते, तर चित्रात्मक गुणांची अभिव्यक्ती महत्त्वाची असते. आता विषयानुसार जे 5 प्रकार पडतात त्याच्यातला अमूर्त चित्र याच्याविषयी माहिती अशी. अमूर्त चित्रातल्या प्रतिमा आकार केवळ चित्र घटकांच्या रचनेतून जन्म घेतात, त्यामुळे त्या वास्तवातील आकारांना अर्थ नसतो. अशा चित्रात रंगांची मुक्त उधळण असते, भौमितिक आकाराची रचना असते, ओळखीच्या प्रतिमांची अनोळखी रचना असते. चित्र जसजसे घडत जाईल तसतशी त्याची रचना होऊ लागते. त्यामुळे पूर्ण चित्रातला तोल इथे महत्त्वाचा असतो. एखादा ठिपका, रंग, रेषा देखील महत्त्वाची असू शकते. अशा चित्रातील एखादा चित्र घटक काढून घेतला तर त्याचा समतोल ढासळू शकतो. अमूर्त चित्राचा आस्वाद घ्यायचा असेल तर चित्राकडून अर्थ, आशय यांची अपेक्षा करणे सोडले पाहिजे. चित्र घटकांचे दृश्य संयोजन कसे केलेले आहे, कुठला घटक महत्त्वाचा आहे हे जसजसे समजत जाईल तसतसा अशा चित्रांचा दृश्य अर्थ उलगडत जाईल आणि असा अनुभवच सौंदर्यानुभव असेल. तर मित्रांनो, ही होती आपली चित्रांचे प्रकार विषयानुसार आणि चित्रांचे प्रकार त्याच्यातच येणाऱ्या दृश्यनुसार याच्याविषयी पूर्ण विस्तृत माहिती जी आहे ती आपण ह्या मुद्द्यामध्ये पाहिलेली आहे. तर चला मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबणार आहोत, परंतु पुढच्या व्हिडिओमध्ये घटक क्रमांक 4 मधला जो चौथा मुद्दा आहे, घटक क्रमांक 4 मध्ये जो चौथा मुद्दा आहे त्याच्याविषयी माहिती घेणार आहोत. चित्रकलेची वाटचाल कशी झाली, त्याचे प्रमुख जे प्रकार आहेत ते कोणते आहेत याच्याविषयी, त्याचबरोबर त्याचा आणखी पुढचा जो मुद्दा आहे पाश्चात्य चित्रकलेची वाटचाल, भारतीय चित्रकला याच्याविषयी देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत, समजून घेणार आहोत. तरी पुढच्या व्हिडिओच्या प्रतीक्षेत जरूर राहा. तर मित्रांनो, या ठिकाणी आजचे सत्र आपण संपन्न करूया. जाता जाता तुम्हाला महत्त्वाचा संदेश, हा जो व्हिडिओ आहे आणखी चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचा असेल तर सदर व्हिडिओला पुन्हा पुन्हा समजून घ्या, ऐकून घ्या. नोट्स तयार करायचे असतील तर त्या करून घ्या, म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ आणखी चांगल्या पद्धतीने समजेल. मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा मुद्दा समजला असेल. त्याचबरोबर मित्रांनो,
कोविड-19च्या या जागतिक महामारीमध्ये घरात रहा, सुरक्षित रहा, 2 गज की दूरी, मास्क है जरूरी. जाता जाता सर्व विद्यार्थी मित्रांना पुनश्च एकदा सांगू इच्छितो की सदर मुकेश राजपूत यूट्यूब चॅनलला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि हा मित्रांनो सबस्क्राईब अवश्य करून घ्या. कारण सबस्क्राईब केल्याने नवनवीन जे व्हिडिओ मी टाकणार आहे त्याची अपडेट माहिती, नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत आपोआप पोहोचेल. म्हणून सबस्क्राईब अवश्य करा. त्याचबरोबर जी मी लिंक पाठवतो व्हिडिओ तयार करून, ती लिंक देखील आपल्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला त्याच्याविषयी आपल्या कमेंट्स, प्रतिक्रिया जरूर पाठवा. कारण आपल्या प्रतिक्रिया म्हणजेच मला मिळालेली प्रेरणा असते. तर चला मित्रांनो, जाता जाता पुनश्च एकदा सर्व विद्यार्थी मित्रांना नमस्कार, मंगलमय शुभकामनाएं.